नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 ची रक्कम मिळावी अशी अनेक शेतकरी बांधवांची इच्छा होती किंवा अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्सच्या माध्यमातून आपले हे लक्षात येत होतं की शेतकरी बांधव 2025 च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। कारण अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे। जानेवारी महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे महिना सुद्धा चालू आहे, तरी अजूनही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 2025 चा पीक विमा जमा होत नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम होते की 2025 चा पीक विम्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधींची घोषणा करण्यात आली। या जिल्ह्यासाठी एवढा निधी, त्या जिल्ह्यासाठी तेवढा निधी, म्हणजे जवळपास 34 पैकी संपूर्णच्या संपूर्ण जिल्हे पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेले आहेत, पात्रही ठरवण्यात आले होते। परंतु मे महिना सुरू आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 ची रक्कम जमा होत नव्हती किंवा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांमध्ये अतिशय पीक विम्यासंदर्भात रोष निर्माण झालेला होता। राज्य माध्यमातून राज्य शासनावरती सुद्धा अनेक प्रकारचा रोष निर्माण करण्यात येत होता। परंतु आज जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये किंवा मग सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे की 2025 चा पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मग नक्की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि हेक्टरी किती मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2025 चा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये मिळणं अपेक्षित होतं। कारण डिसेंबर महिन्यामध्ये 15 डिसेंबर नंतर राज्य शासनाला आपण संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं असतं तर त्या नुकसानीचा डाटा दिला जातो। त्यानंतर 21 दिवसानंतर म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करणं राज्य शासन असेल किंवा पीक विमा कंपन्या असेल यांना बंधनकारक असतं। परंतु आपण जर पाहिलं 2026 मध्ये मे महिना सुरू आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकरी बांधव अनेक आपल्याला प्रश्न विचारत होते की नक्की पीक विमा आमच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार। तर मित्रांनो, जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या की संपूर्ण जिल्हे पात्र आहेत, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी 300 कोटी असतील, 200 कोटी असतील, 210 कोटी असतील एवढ्या रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता। याचं वेगवेगळी कारणे आहेत। काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता, तर काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा कंपन्यांना हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला असताना सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत नव्हता। परंतु आता आपण जर पाहिलं तर पीक विमा कंपन्या वेगवेगळे आक्षेप घेत होत्या। कारण आपण जर पाहिलं धाराशिव जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले होते। आता यामध्ये अनेक प्रकारचे आक्षेप असतील। यामध्ये असं सांगितलं जात होतं की ज्यावेळेस नुकसान झालेला शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्यावेळेस शेतकरी बांधवांचा पीक कापणी प्रयोगामध्ये जो काही अहवाल येत असतो किंवा जी काही माहिती गोळा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस शेतकरी बांधवांकडून आम्हाला योग्य प्रतिसाद भेटला नाही, अधिकाऱ्यांवरती दमदाटी करण्यात आली, अशा अनेक प्रकारचे आक्षेप पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात आले। परंतु प्रत्यक्षात मात्र तसं काहीही झालेलं नव्हतं, परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तरीसुद्धा आक्षेप घेण्यात आलेले होते आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कमही जमा झालेली नव्हती। परंतु की जी काही महत्त्वपूर्ण अशी बैठक नुकतीच पार पाडण्यात आलेली आहे, तर या बैठकीनंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जो पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्यासाठीचे आक्षेप घेण्यात आलेले होते तर ते आक्षेप मागे घेण्यात आलेले आहेत, आक्षेप हटवण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असा विश्वास आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी आता दिलासा मिळेल असं वाटत आहे। मित्रांनो, आता हेक्टरी तुम्हाला पीक विमा किती मिळणार, तर राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ज्या शेतकरी बांधवांचं 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले होते, ज्यांना नुकसान भरपाई मिळाली, जी की 3200 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईसाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती,
त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरले, ज्या शेतकरी बांधवांना ही रक्कम वितरित झाली, ते संपूर्ण शेतकरी बांधव हे पीक विमा 2025साठी सुद्धा मंजूर असतील आणि त्यांना हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा दिला जाईल, अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. परंतु शेतकरी मित्रांनो, मग खरोखर आता ही रक्कम तुम्हाला मिळणार का? तर अजिबात मिळणार नाहीये. जरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली असली तरीसुद्धा शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार नाहीये. कारण तुम्हाला येथे वैयक्तिक पीक विमा हा 2025मध्ये मिळणार नाहीये, तर तुम्हाला सामूहिक पीक विमा म्हणजे मंडळनिहाय पीक विमा दिला जाणार आहे. एकंदरीत तुमच्या गावामध्ये किती मंडळे आहेत आणि त्या मंडळातील किती शेतकरी बांधव, समजा तुमच्या गावामध्ये 10 मंडळे आहेत, त्या 10 मंडळांमध्ये एका मंडळामध्ये 5 शेतकरी बांधव आहेत, तर त्या 5 शेतकरी बांधवांचं 2025मध्ये उत्पादन किती झालं आणि त्या पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये त्या शेतकरी बांधवांचं उत्पादन किती झालं होतं, म्हणजे मागील 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 2025मध्ये त्या मंडळातील शेतकरी बांधवांचं किती प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट आलेली आहे, यानुसार तुम्हाला पीक विमा म्हणजे त्याची टक्केवारी काढली जाईल, आकडेवारी काढली जाईल आणि त्यानंतर तुमच्या त्या संपूर्ण मंडळाला म्हणजे त्या 5 शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली जाईल. जसं की आत्तापर्यंत आपल्याला वैयक्तिक पीक विमा मिळत होता, त्यामुळे आपल्याला हेक्टरी पीक विमा मंजूर केला जायचा, परंतु आता तसं होणार नाही आहे. तुम्हाला वैयक्तिक पीक विमा हा मिळणार नाही आहे, कारण पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2025मध्ये वैयक्तिक पीक विम्याचा जो क्लेम होता तर तो क्लेम हटवण्यात आलेला आहे आणि फक्त मंडळनिहाय क्लेम ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे मंडळनिहाय पीक विमा तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला पीक विमा हा हेक्टरी 17,500 रुपये न मिळता अगदी कमी प्रमाणात मिळणार आहे. जसं की शेतकरी बांधव आतुरतेने पीक विम्याची वाट बघत होते, परंतु तरीसुद्धा पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये न मिळता जेवढा काही शेतकरी बांधवांना तर पीक विमा मिळालेला आहे, तर त्यांना 100 रुपये, 500 रुपये, 1,500 रुपये असा पीक विमा मिळालेला आहे. नुकत्याच काही शेतकरी बांधवांना 13,000, 12,000 असा पीक विमा मिळालेला आहे, परंतु या शेतकरी बांधवांची संख्या ही अतिशय कमी आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा कमी मिळाला अशा शेतकरी बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे. आता राहिला प्रश्न कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार, तर यामध्ये 2025मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊस असेल, जे काही गारपीट झाली, भयंकर अतिवृष्टी झाली, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे यासाठी पात्र ठरले. आता प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळ निहाय यादीसुद्धा आपण पुढे घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये, की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पीक विम्यासाठी पात्र आहेत, कोणत्या महसूल मंडळांमध्ये किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, ही देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम ही खरीप हंगामापूर्वी दिली जाईल अशी माहिती किंवा अशी शेतकरी बांधवांना असा दिलासा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. मित्रांनो, आता राहिला प्रश्न की कोणत्या पिकांसाठी पीक विमा मिळणार आहे, तर खरीप हंगामामध्ये तुमच्या शेतामध्ये जी काही पिके होती, यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, खरीपाची ज्वारी असेल, संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश आहे की या संपूर्ण पिकांसाठी ज्या शेतकरी बांधवांचं या कुठल्याही पिकाचं नुकसान झालेलं असू दे, त्या पिकांसाठी पीक विमा 2025साठी मंजूर करण्यात आलेला आहे